मी लाडक्या याद्यामधलं एक आहे. मुख्यमंत्र्यांची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे. तुम्ही नेत्याला खुश करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान करत आहात. माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलते याची चिंता तुम्ही करू नका. तुझ्या घरात मी डोकवतो काय? तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन बोटेल. मी बोललो काय तुला काय? देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहात. हा लाडकेपणा काही दिवसच तुमचा त्या ठिकाणी पुरणार आहे. आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का? नाना पटोले म्हणजे माझ्या हातात येऊन मला हसले. बाकी काही बातमी घेऊन चालवतोय रे. मी लाडक्या याद्यामधलं एक आहे. मुख्यमंत्र्यांची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे. त्याची तू चिंता करू नका. थांब ना बाबा हिंदीवाले. मला म्हणणं आहे तुम्ही माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलते याची चिंता तुम्ही करू नका. तुझ्या घरात मी डोकवतो काय? तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन बोटेल. मी बोललो काय तुला काय? मग नितेश राणे आतापर्यंत का बोलला नाही यासाठी आलेलाच नाही तू माझ्या कॅबिनमध्ये आतापर्यंत, कारण का तुझ्या संपादकाने तुला तंबी दिली. हे सांग पहिलं. मी नितेश भाऊंना विनंती करतो, महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो. त्यांचं वय कमी आहे, ते मंत्री झालेत. पुढे अनेक काळ त्यांना राजकारण करायचंय. तुम्ही नेत्याला खुश करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान करत आहात. फक्त देवेंद्र फडणवीस साहेब खुश व्हावेत यासाठी तुम्ही वक्तव्य करत आहात, आणि असे फालतू वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता जर तू पसरवत असाल आणि त्याच्यात तुम्हाला वाटतं की त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहात, हा लाडकेपणा काही दिवसच तुमचा त्या ठिकाणी पुरणार आहे. पण तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी, सामान्य लोकांच्या हितासाठी जर काय केलं तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल. पण फक्त नेत्याला तुम्हाला डोक्यावर घेण्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्राचं नुकसान करत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला त्या ठिकाणी माफ करणार नाही.